साताऱ्यातील फलटण शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे। साताऱ्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी काल रात्री टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। संपदानं शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली। केवळ फलटण उपजिल्हा रुग्णालयातच नव्हे तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे। आता या प्रकरणी संपदाची सुसाईड नोट समोर आली आहे। यात तिनं 2 पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत। नेमकं सुसाईड नोटमध्ये काय आहे, या घटनेला कोण जबाबदार आहे, सविस्तर या व्हिडिओमध्ये बघूया। नमस्कार, आपण पाहतात विशेष खास। तर मंडळी, संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती। या सुसाईड नोटमध्ये तिनं तिच्या मृत्यूला PSI गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर हे 2 पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे। त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। संपदा मुंडेनं तिच्या हातावर पेनानं सुसाईड नोट लिहिली आहे। यात तिनं 2 पोलीस कर्मचारी आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आणि त्यांनी शारीरिक मानसिक छळ केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे। संपदा मुंडे यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की माझ्या मरणास पोलीस निरीक्षक गोपाळ बदने जबाबदार आहे, ज्यानं 4 महिने माझ्यावर अत्याचार केले। तसंच पोलीस प्रशांत बनकर यानंही मागच्या 4 महिन्यापासून माझा शारीरिक मानसिक छळ केला असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर मुंडे या गेल्या काही महिन्यापासून पोलीस आणि आरोग्य विभागातील एका कथित वादात अडकल्या होत्या। एका वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादामुळे त्या चर्चेत होत्या आणि या प्रकरणानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी देखील सुरू होती। या तणावामुळेच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे। यावेळी संपदा मुंडे पोलीस अधिकाऱ्यांवर थेट छळाचे आणि अत्याचाराचे आरोप केले आहेत। त्यामुळे साताऱ्याच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। या गंभीर आरोपाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आता दोन्ही आरोपी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही दुर्दैवी घटना साताऱ्याच्या फलटण शहरामध्ये घडलेली आहे। तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा।